हॅलो गाईज, तर मी आहे प्रियंका। आपण नेहमीच कुठे ना कुठेतरी फिरायला जात असतो, पण फिरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ती म्हणजे आपली बॉडी, आपलं मन आणि आपलं शरीर। त्यामुळे आपल्याला मन आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवावं लागतं। पण निरोगी ठेवण्यासाठी आपण योगा व्यायाम केला पाहिजे। तर आज योग दिनाविशेष आजचा हा व्हिडिओ बनवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आहे 11th इंटरनॅशनल योगा डे निमित्त आज आपण आलो आहोत PCMC मधील निगडी येथील ठाकरे ग्राउंडवर। बघूयात इथे कसा साजरा केला जातोय योगा डे। मित्राय नमः। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11। तर आता आपण समस्थिती करायची आहे। सगळ्यांनी ताठ उभं राहायचंय। दोन्ही पाय जुळवा, अंगठ्याला अंगठे, गुडघ्याला गुडघे, मांड्याला मांडे, शोल्डर बॅक, हात ताठ, आय लेवलला समोर बघायचंय। समस्थिती याचं आसनाचं नाव आहे समस्थिती। दोन भाग इक्वल केले की बॉडी आपली इव्हनली। अयंगारांचं मेन हेच आहे की तुमचं अनाटॉमिकल कंडिशन व्यवस्थित मेंटेन राहणे, वेट ट्रान्सफर तुमचं व्यवस्थित तुमच्या आर्चेसवर आणि ह्याच्यावर व्हायला पाहिजे। तर ही समस्थिती आहे। खाली पाय दाबायचे, समोर बघायचे आणि हात वरती घ्यायचे, सरळ ताडासन वरती जाऊ देत। हाताची बोटं लांब करायची, कोपर ताठ करा, गुडघ्याच्या वाट्या आवळून धरा, मागे खेचा, सीटचा भाग आतमध्ये घ्या, हाताची बोटं लांब करा। आकाश तत्व जागृत होतं, मोकळेपणा येतो, म्हणून जेवढा स्पेस तयार होतो आहे असं खाली जायचंय। उत्तानासन सेम, खाली जा, जिथे हात टेकतील तिथे टेकतील तुमचे। समोर बघायचंय, पाठीला ताठ ठेवा। परत एकदा श्वास घ्या, मागे जा, ओके, रिलॅक्स। सीट एवढं अंतर राहू दे। ऊर्ध्वबद्ध गुल्यासन, दोन्ही हात समोर एकमेकात अडकवायचे, हातातले खड्डे एकमेकांच्यात गेले पाहिजेत इतकं तुम्ही प्रेस करायला पाहिजे। एल्बो शोल्डर लेवलला हात दोन्ही समोर बघायचंय, ताठ करा, कोपर ताठ करा, गुडघ्याच्या वाट्या मांड्या कडक करा, पलटी करायचे, हात पलटी करा आणि आता समोर खेचायचे, कानाच्या मागे हात जाऊ दे तुमचे, वरती जाऊ देत, हात जाऊ दे वरती। पूर्ण बॉडीला गुड स्ट्रेच द्यायचंय, टाचा दाबायचे आहेत आणि पूर्ण वरती खेचायचंय शरीर। अशा स्थितीत आपल्याला जेवढं स्टॅमिना होईल तेवढं थांबायचंय। ऊर्ध्वबद्ध गुल्यासन सर्व आजारांसाठी सगळ्यासाठी बेस्ट आसन आहे। मणक्याला लवचिकता मिळते, स्ट्रेंथ मिळते। परत एकदा हात शोल्डर लाईनला आणा, सेम करंगळी चेंज करायची आहे। दोन्ही हात परत एकदा पलटी करा, घ्या समोर, जाऊ दे वरती हात, जाऊ दे, जाऊ दे, समोर बघायचंय। छाती उचलायची फक्त बेंबीपर्यंत, भुजंगासन। लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, उचला उचला,
कारण योग म्हटलं की थोडस असं होतं की लोक चला आजचा दिवस केलं मग उद्यापासून सोडलं वगैरे असं होतं. आणि सगळ्या एजचे लोक आहेत ते बघून मला फार बरं वाटलं इथं. आज ही खूप काळाची गरज आहे. फक्त वय झाल्यानंतर हेल्दी राहण्यासाठी हातपाय आपले ठणठणीत राहावेत म्हणून नाहीये, तर आतून बाहेरून स्वतःला आपल्या परमात्म्याशी जोडण्यासाठी हा योग आहे. योगचा अर्थच आहे की जोडणे. तर आपल्याला आपल्या स्वतःसोबत जोडून ठेवण्यासाठी हा योग आहे, जी आता हळूहळू आपल्यामध्ये स्प्रेड होते. तुम्ही नाव ऐकलं असं हस्तमुद्रा. आता आपण मोस्टली योगा करताना ठराविकच मुद्रांचा अभ्यास करतो. ज्ञान मुद्रा असेल, ध्यान मुद्रा असेल, तर त्या मुद्रा सोडून अशा 132 मुद्रा आहेत ज्या केवळ मुद्रा अभ्यासाने देखील तुम्ही स्वतः सूर्यनमस्कार नाही घालू शकत आहे, एवढी हा अवघड आसनं नाही करू शकत आहे. तर अशा व्यक्तींसाठी इव्हन म्हणजे अगदी 6 वर्षांच्या मुलांपासून की अगदी 90 वर्षांच्या सगळ्या वयोगटापर्यंत करता येणारा योग म्हणजे हस्तमुद्रा आहे. पूर्ण श्वासावरती लक्ष ठेवा. स्वतःच्या श्वासाला ऐकण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करा. कधीतरी आपण डोळे बंद करून स्वतःला आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या हार्टबीट्सला ऐका. अभ्यास करताय. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ही 2 बोटं काढायची आणि फर्स्ट इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर अंगठ्याच्या खाली ठेवायची आहेत. ही झाली आपली शून्य वायू मुद्रा. ओके, शून्य वायू मुद्रा. आणि 6वी जी आहे आपली भगवान शंकर करतात, महादेव करतात, जी फेमस मुद्रा आहे ध्यान मुद्रा. लक्षात ठेवा, ज्ञान मुद्रा आणि ध्यान मुद्रा ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या मुद्रा आहेत, त्यांचे इफेक्ट वेगळे वेगळे आहेत. तर ध्यान मुद्रा आणि ज्ञान मुद्रा अशा आपण 6 मुद्रा आज इथं पाहणार आहोत. पहिली आहे जी ज्ञान मुद्रा आहे, तिचा मी पहिल्यांदा तुम्हाला बेनिफिट सांगते. सगळ्यांनी ज्ञान मुद्रेमध्ये बसा, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. ह्या 6 मुद्रांचं लक्ष ठेवा. तुम्हाला कमीत कमी 2 मिनिटं आणि जास्तीत जास्त 5 मिनिटांचा अभ्यास करायचा आहे. पहिली गोष्ट की तुम्ही केव्हाही कुठेही कधीही ह्या मुद्रा अभ्यास करू शकता. त्याला कोणतंही डिस्टर्ब केलं तर ते डायजेशन डिस्टर्ब होतं. तर म्हणून हा फक्त एक ठेवायचा आहे की जेवणानंतर 15 मिनिटांनी तुम्ही ह्या मुद्रांचा अभ्यास करू शकता. थांबत नाही. त्याच्यानंतर जल, पूर आला तर काय होतं, म्हणजे ह्या खूप महान शक्ती आहेत ज्या आपल्यामध्ये पण आहेत, पण त्याला आपल्यामध्ये संतुलित ठेवल्या. ह्या ज्या 5 शक्ती आहेत, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल, ह्या ज्या 5 शक्ती आहेत त्यांना तुम्ही संतुलित ठेवलं तर मला नाही वाटत तुम्हाला की फार काही गोळ्या औषधं, बीपी सारखे आजार, शुगर सारखे आजार, त्याच्यानंतर माझ्या आयटीतल्या मित्रमैत्रिणींना स्ट्रेस येणं, हो ना, नैराश्य येणं. म्हणजे आज खूप पाहतोय आपण, खूप लहान लहान मुलांपासून हे नैराश्य, डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी घडतायत, हो ना. तर मला वाटतं की प्रत्येक घरात ह्या जर 6 मुद्रांचा अभ्यास झाला ना तर कुणालाच काही प्रॉब्लेम येणार नाही. राहिली तरी प्राण मुद्रा करा. लाईफ लाईन मुद्रा, या मुद्रेला आचार्य केशवदेव यांनी सांगितले लाईफ लाईन मुद्रा आहे. कोणतीही मुद्रा नाही तुम्ही करू शकला तर ही करा प्राण मुद्रा. लाईफ लाईन मुद्रा आहे. तुम्हाला थकवा आला, नैराश्य जाणवलं, आधी तुम्ही कामावरून आला, खूप थकल्यागत झाले, 2 मिनिटं प्राण मुद्रेत बसा, शांत. तुम्हाला लगेच खूप काम आहे, पुढे फायली खूप पेंडिंग पडल्यात असं वाटतंय, 2 मिनिटं ऑफिसमध्ये तुम्ही, मी सांगते एनिवेअर एव्हरीवेअर तुम्ही या मुद्रांचा अभ्यास करू शकता. प्राण मुद्रा.
तो यमुनानगर मधील सगळे सुजन नागरिक जे आहेत की ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी आहे आणि रोज न चुकता नित्य नियमाने स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून प्रयत्न करणारे अशा सगळ्यांनी एकत्र यावं, एका मंचावरती एकत्र यावं आणि आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा अशी एक कल्पना आली आणि या 5-6 संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मिळून हा आजचा योग दिवस यशस्वी केलेला आहे। ही आपली जी परंपरा आहे योग विद्येची ती 5000 वर्ष जुनी आहे। महर्षी पतंजलींनी त्याची सुरुवात केली आणि जगाला एक अलौकिक अशी व्यायाम पद्धती स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक साधना अशा अर्थाने सगळ्यांच्या समोर मांडली। याचं वैशिष्ट्य असं आहे की कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करत असतो या योग विद्येच्या माध्यमातून। 20 वर्षामध्ये बाबा रामदेवजींनी सामान्य माणसांपर्यंत योग पोहोचवला, पण त्यांना श्रेय द्यायला पाहिजे की त्यांनी योगाला सगळ्यांच्या समोर आणलं आणि सामान्य माणसांकडनं योग करून घेतलं। केवळ करत या योग विद्येच्या माध्यमातून आपण आज जो अनुभव घेतला इथं बसून, मला असं वाटतं की इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे एकत्र आलो आणि योग केले, मेडिटेशन केलं, ध्यान मुद्रा केली, या सगळ्या विषयाला आपल्या जीवनामध्ये नित्य स्थान द्यावं। रोज हे करण्याचं कर्म आहे। जसं आपण आपली बाकीची नित्य काम आहेत, भोजन करतो, झोप घेतो, कामावरती जातो, तसंच आपल्या जीवनामध्ये थोडा वेळ योग या विषयासाठी जर काढला तर मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं आरोग्य निरामय राहू शकतं आणि 100 वर्ष आपण जगू शकतो। आपल्या देशाची परंपरा आहे की हा देश अधिक आयुमान असलेला आणि सगळ्यात जास्त तरुण असणारा अशा दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणारा आपला देश आहे। जग आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतंय, जो आहे तो आपण नित्य करूयात, त्यातनं आपलं स्वतःचं आरोग्य निरामय आरोग्यदायी ठेवूयात, ते आपल्या सगळ्यांचं राहो अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। सालाबादप्रमाणे आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आज ठाकरे ग्राउंड यमुनानगर येथे आयोजित करण्यात आला होता। यामध्ये अखिल भारतीय क्रीडा भारती, त्याचप्रमाणे स्वर्गीय पंत आणि पतंजली आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याच्या संकल्पनेतून मागील 11 वर्षापासून आपल्या देशभरामध्ये जो आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि प्रत्येकाने योगा केला पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे। आणि जी आपली 5000 वर्षापूर्वीची परंपरा जी आता सध्या धावत्या युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये याची गरज आहे, त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने थोर, ज्येष्ठ मंडळी, लहान सर्वांनी योगा केला पाहिजे। आजचा जो कार्यक्रम झाला याच्यामध्ये जवळजवळ नाही मंत्री मॅक्सिमम महिलांचा सहभाग जास्त होता, त्याबद्दल महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला। ज्यांनी सर्वांनी नियोजन केलं, सर्व योग संस्थेचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।